नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण 7वीचा भूगोलला सुरुवात करत आहोत. चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाची माहिती घ्यायची आहे. या पुस्तकामध्ये आपण विश्वाबद्दल माहिती घेणार आहोत, सूर्य, पृथ्वी व चंद्राबद्दल माहिती घेणार आहोत, नकाशा, क्षेत्रफळ हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी, जलावरण बघूया, सागर तळ रचना व निक्षेप हे महत्त्वाचं ठरेल, सागर जलाचे तापमान व क्षारता महत्त्वाचं ठरेल, सागर जलाच्या हालचाली, मानवी व्यवसाय, लोकसंख्या हे खूप महत्त्वाचं टॉपिक ठरेल आपल्याला, कारण हे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विचारलं आहे आणि भूगोलमध्ये सुद्धा विचारलं आहे, म्हणून महत्त्वाचं ठरेल आपल्याला. आफ्रिका खंड बघूया, उत्तर अमेरिका खंड बघूया, दक्षिण अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, इजिप्त बघूया, टांझानिया बघूया, दक्षिण आफ्रिका बघूया. या पुस्तकामध्ये आपल्याला इत्यादी पाठांचा अभ्यास करायचा आहे. पहिल्या पाठापासून सुरुवात करूया आपण. पहिला पाठ बघूया आपण, विश्व. आज आपण विश्वाबद्दलची माहिती घेणार आहोत. आकाश म्हणजे काय बघूया. निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिले तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात. त्यांच्यामधील तसेच त्यांच्या आपल्यापासूनच्या अंतराची कल्पना आपल्याला करता येणार नाही. दिवसा आपल्याला चांदण्या दिसत नाही, पण निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ढग दिसतात. केव्हा केव्हा पहाटे किंवा संध्याकाळी पार्श्वभूमी निळ्या रंगाऐवजी पिवळ्या किंवा तांबूस रंगाची भासते. छतासारखे दिसणाऱ्या या पार्श्वभूमीलाच आकाश असे म्हणतात. ही दोन आकृती दिली आहे आकाशाची. प्रकाश वर्ष बघूया, हे महत्त्वाचं आहे. आकाशात दिसणारे तारे एकमेकांपासून खूप दूर असतात. त्यांच्यातील अंतर मोजण्यासाठी हजारो, लक्षावधी, कोटी, किमी ही परिमाणे अपुरी पडतात, कारण खगोलांमधील अंतर खूपच जास्त असते. हे लक्षात राहू द्या, कारण खगोलांमधील अंतर खूपच जास्त असते. हे सांगायला सोपे जावे म्हणून शास्त्रज्ञांनी एक परिमाण तयार केले आहे. प्रकाश ही आपल्याला माहीत असलेली सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट आहे. हे लक्षात राहू द्या. प्रकाश ही सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट आहे. सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट आहे, हे लक्षात राहू द्या. याचा वेग दर सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर इतका असतो. हे महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. म्हणून प्रकाशाच्या वेगाचा उपयोग शास्त्रज्ञांनी हे प्रचंड अंतर मोजण्यासाठी केला आहे. प्रकाशाने त्याच्या उगमापासून वर्षभर अखंड प्रवास केला तर तो किती अंतर कापेल यासाठी एक गणित करून पहा. ते पाठातील कोष्टकात दिलेलं आहे. प्रकाश किरण एका वर्षात सुमारे 9,46,080 कोटी किलोमीटर अंतर कापतो. हे लक्षात राहू द्या आकडा. प्रकाश किरण एका वर्षात किती कोटी किलोमीटर अंतर कापतो, तर 9,46,080. या अंतराला शास्त्रज्ञांनी एका परिमाण मानले व त्याला प्रकाश वर्ष असे नाव दिले. प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे परिमाण आहे, हे लक्षातच राहू द्या. प्रकाश वर्ष हे काय आहे, तर अंतर मोजण्याचे परिमाण आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे सुमारे 9,46,080 कोटी इतकी किलोमीटर इतकी अंतर आहे, हे लक्षातच राहू द्या. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती, 9,46,080 कोटी किलोमीटर इतकी अंतर. समोर बघूया आपण. प्रकाश वर्षाचे हे अंतर प्रकाश महिने, प्रकाश तास, प्रकाश मिनिटे व प्रकाश सेकंद अशा लहान लहान टप्प्यात विभागता येते. पुढील उदाहरणावरून हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीपासून सूर्य सुमारे 1500 लाख किमी दूर आहे, हे लक्षात राहू द्या आकडा. लक्षात राहू द्या म्हणजे काय, तर तुम्ही हे एका A4 साईजच्या पेपरवर लिहून काढा. शॉर्टमध्ये कीवर्ड्स जे तुम्हाला लक्षात राहील अशा शब्दात, आणि ते वेळ मिळेल तेव्हा वाचा, म्हणजे आपोआप तुम्हाला पाठ होऊन जाईल. असे स्वतःहून पाठ करत बसू नका. बघा, पृथ्वीपासून सूर्य सुमारे 1500 लाख किमी उत्तर दूर आहे. चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर 3,84,400 किमी आहे. ही अंतरे प्रकाश वर्षाच्या प्रमाणात कशी सांगता येईल. तुमची उत्तरे खालील उत्तराशी जुळतात का ते बघूया. सूर्य पृथ्वी हे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे, हे लक्षातच ठेवू द्या. हे 8.3 हे विचारलं गेलं आहे म्हणून लक्षात राहू द्या. सूर्य पृथ्वी हे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे. हे खालीलप्रमाणे काढता येईल. बघा, इथं काढून आहे. 1500 लाख किमी भागीला 3 लाख किमी बरोबर 500 सेकंद, आणि 500 सेकंद भागीला 60 मिनिटे केलं आहे, म्हणजेच 8 मिनिटे 20 सेकंद किंवा 8.3 प्रकाश मिनिटे. हे लक्षात राहू द्या, हा आकडा विचारला आहे. पृथ्वी चंद्र हे अंतर 1.28 प्रकाश सेकंद आहे, हे लक्षातच राहू द्या. हे विचारले जाऊ शकते आपल्याला. पृथ्वी चंद्र हे अंतर 1.28 प्रकाश सेकंद आहे. आणि इथे बघा, पृथ्वी सूर्य पृथ्वी हे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे. हा सुद्धा आकडा लक्षात राहू द्या. ह्या आकृतीमध्ये बघा, सूर्य आणि हे पृथ्वी 8.3 प्रकाश मिनिटे, आणि किलोमीटरमध्ये काढले तर किती, 1500 लाख किमी
समोर बघूया आपण. बघा, वेगवेगळ्या कालावधीत प्रकाशाने कापलेले अंतर दिले आहे. इथे कालावधी आणि कापलेले अंतर दिले आहे, हेच महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि प्रकाशाचा वेग काय आहे? किमी प्रति सेकंद 3,00,000 दिला आहे. एका सेकंदला 3,00,000 असा याचा अर्थ होतो. बघा, आपल्याला कालावधी आणि कापलेले अंतर एवढंच महत्त्वाचं आहे. एका सेकंदामध्ये प्रकाशाने किती अंतर कापले? 3,00,000 अंतर कापले आहे, हे लक्षातच राहू द्या. एका मिनिटात प्रकाशाने किती अंतर कापले आहे? 1,80,00,000 हे लक्षात राहू द्या. एका तासामध्ये प्रकाशाने किती अंतर कापले आहे? 108 कोटी. एवढंच आपल्याला विचारणार, दिवसाचं आणि वर्षाचं विचारणार नाही आपल्याला. समोर बघूया. ही आकृती बघा, दीर्घिकेची आहे. अवकाश बघूया आपण. अवकाश. तुम्ही घरात किंवा शाळेत सूर्यकिरणाचा कवडसा अनेकदा पाहिला असेल. कवडसा म्हणजे काय? तर सूर्यकिरण एका रेषेच्या स्वरूपात आपल्या घरात येतोय. कधी कधी बघितलं असेल तुम्ही. तेच, त्यात असंख्य धुलीकण तरंगत असतात. नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या कणांच्या दरम्यान मोकळी जागा असते. अशीच मोकळी जागा आकाशात दिसणाऱ्या खगोलांच्या दरम्यान असते. खगोलांदरम्यान असलेल्या या पोकळ जागेत वायू व धुलीकण असू शकतात. ही आकृती बघा पृथ्वीची आहे. या सूर्यमाला, पृथ्वी सूर्यमालेचा भाग आहे. सूर्यमाला आकाशगंगेचा भाग आहे आणि आकाशगंगा विश्वाचा भाग आहे, असं दिलं आहे बघा इथे. खगोलांदरम्यान असलेल्या अशा सलग पोकळीला अवकाश असे म्हणतात. बघा, अवकाश कशाला म्हणतात? खगोलांदरम्यान असलेल्या अशा सलग पोकळीला अवकाश असे म्हणतात. आजच्या युगात अवकाश संशोधन हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो. कल्पना चावला, सुनीता विल्यम अशा अनेक वैज्ञानिकांनी अंतराळातून अवकाशात जाऊन संशोधन केले आहे. हे दोन नावं लक्षात राहू द्या, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम. हे महत्त्वाचं आहे, समोरचं लक्ष देऊन बघा. अमर्याद आकाशात ताऱ्यांमधील परस्पर आकर्षणामुळे त्यांचे असंख्य समूह तयार झाले आहेत. या समूहाचा आकार सामान्यपणे मध्यभागी फुगीर व कडांना निमुळता होत गेलेला आहे. अशा समूहांना दीर्घिका म्हणतात. बघा, दीर्घिका म्हणजे काय हे दिलं आहे. आपण एकदा वाचून घेऊया. दीर्घिका म्हणजे काय? अमर्याद आकाशात ताऱ्यांमधील परस्पर आकर्षणामुळे त्यांचे असंख्य समूह तयार झाले आहेत. या समूहाचा आकार सामान्यपणे मध्यभागी फुगीर व कडांना निमुळता होत गेलेला असतो. अशा समूहांना दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेचा भाग आहे त्या दीर्घिकेला आकाशगंगा म्हणतात, हे लक्षात राहू द्या. आपली दीर्घिका ही काही एकमेव नाही किंवा ती सर्वात मोठी नाही. बघा, आपली दीर्घिका ही काही एकमेव नाही किंवा ती सर्वात मोठी नाही. अशा जवळजवळ 1,000 कोटी दीर्घिका अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे. ही बघा दीर्घिकेची आकृती. समोर बघूया आपण. यावरून खगोलांचा हा सारा पसारा किती प्रचंड आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. विश्व बघूया आपण. सर्व दीर्घिका, त्यांच्यातील अवकाश व ऊर्जा या सगळ्यांचा समावेश विश्वामध्ये केला जातो. विश्वाची निर्मिती एकाच वेळी झालेली नाही, ते क्रमाक्रमाने उत्क्रांत होत आहे. त्यामुळे काळ हा देखील विश्वाचा एक अविभाज्य घटक आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की विश्व ही सर्वसमावेशक कल्पना आहे. विश्वाला केंद्र नाही किंवा मर्यादा नाही. शास्त्रज्ञाच्या मतानुसार विश्वाची निर्मिती सुमारे 1,300 कोटी वर्षापूर्वी झाली असावी आणि तेव्हापासून हे विश्व सातत्याने विस्तारत आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. रिकामी जागा बघा. प्रकाश एका सेकंदात सुमारे रिकामी जागा किमी प्रवास करतो. आपण बघितलं होतं किती? 3,00,000. एका सेकंदात 3,00,000 किमी प्रवास करतो. दुसरं बघूया. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे तिला रिकामी जागा म्हणतात. आपण आत्ताच बघितलं होतं, आकाशगंगा म्हणतात. सूर्य व पृथ्वी यातील अंतर सुमारे 8.3 प्रकाश रिकामी जागा म्हणतात. काय? सेकंद, मिनिट की तास? मिनिटे. 8.3 प्रकाश मिनिटे आहे. हा प्रश्न बघा, अवकाश म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. विचारणार नाही आपल्याला, पण काही गोष्टींनी आपले प्रश्न सुटतात. प्रकाश वर्ष कशाला म्हणतात हे महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. दीर्घिका म्हणजे काय हे सुद्धा लक्षात राहू द्या. विश्वामध्ये कशाचा समावेश होतो हे प्रश्न बघा. सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट कोणती? प्रकाश. हे आपण बघितलं होतं. चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर किती प्रकाश सेकंद आहे हे आपण बघितलं होतं. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. दीर्घिकांचा सर्वसाधारण आकार कसा असतो? या ठिकाणी हे पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.